हॅलो फ्रेंड्स, आजचा हा आपला व्हिडिओ आहे सायन्स 2चे सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स पार्ट 1 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यावर. याच्यात मुख्य पॉईंट जे आहे ते आहे लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स अँड लाईफ प्रोसेसेस, सजीव आणि जीवन प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव व ऊर्जा निर्मिती. सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा. सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस, पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. बघा, इथे काही प्रश्न विचारलेले आहे व त्याच्यावर आपण आधी चर्चा करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर बॉडी. अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. तर बघा, आपण शरीरमध्ये जे काही अन्न ग्रहण करतो त्याच्या पचन होऊन त्याच्यापासून आपल्याला पोषक तत्वची निर्मिती होते आणि हे जे पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिएंट्स आहे ते पेशीपर्यंत पोहोचले जातात. ते कोणामार्फत? ते रक्तामार्फत पोहोचले जातात आणि श्वसन क्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतो आणि पेशी त्यापासून ज्या निर्मिती होते. आणि हे जे एनर्जीचं प्रोडक्शन आहे हे शरीराचे सर्व भाग कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करतात आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहे शरीराची वाढ आणि डेव्हलपमेंट जे आहे हे सर्व घडून आणतात. क्वेश्चन 2, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. तर व्हॉट इज बॅलन्स डाएट. तर बॅलन्स डाएट असं आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स अँड विटामिन्स हे सर्व एक संतुलित मात्रामध्ये असतात आणि अशा टाईपचा जो आहार आहे, दिस टाईप ऑफ बॅलन्स डाएट इज नेसेसरी फॉर अवर हेल्थ. थर्ड क्वेश्चन, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे स्नायू आहे यांचे कोणकोणते कार्य आहे. तर आपल्या शरीरात 3 प्रकारचे स्नायू आहे. पहिला तर आहे व्हॉल्युंटरी म्हणजे ऐच्छिक स्नायू. ह्या स्नायू ज्यांच्याद्वारे आपले हात हलवणे, पाय हलवणे, जे काही क्रिया आपण जाणून करतो ते सर्व ह्या मसल्सद्वारे होतात. सेकंड आहे इनव्हॉल्युंटरी म्हणजे पोटामध्ये जे काम सुरू असतो, पचनचं कार्य, जसं जठर आहे, आतडी आहे, असं अवयवांचे जे काही काम आहे जे आपच चालू असतात, जे आपल्याला कळतच नाही, ते सर्व अनैच्छिक स्नायू म्हणजे इनव्हॉल्युंटरी स्नायूंच्या मसल्सच्या मदतीने होत असतात. थर्ड आहे कार्डियक मसल म्हणजे हृदय स्नायू. हे तिसऱ्या प्रकारचे आहे, अगदी महत्त्वाचे आहे. हे तर जीवन सुरू झाल्यापासून तर मरेपर्यंत हे सर्व कार्डियक मसल जे आहे ते काम करतात. कारण हृदय आहे ते सर्व कार्यावर नियंत्रण ठेवणार आणि हे जे स्नायू आहे कर्बोदक आहे, जे कार्बोहायड्रेट आणि जे प्रोटीन्स आहे यांचा साठाही हे स्नायूमध्ये केला जातो. क्वेश्चन 4, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये जे वेगवेगळी एन्झाईम्स असतात, मग यातील बरीचशी हे एक कॅटलिस्ट म्हणून कार्य करतात. कारण शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम हे सगळं चालू असतो. मग ही प्रक्रिया जलद गतीने होय, स्पीडली हो, त्यासाठी हे जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहे ते एक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात. तसंच जठरामधील जे पाचक रस आहे हे शरीरातील pH व्हॅल्यू कमी ठेवण्यास मदत करतो. तर आतड्यामध्ये जो आहे म्हणजे आपल्या आतड्यामध्ये जो पाचक रस आहे तो आपल्या pH व्हॅल्यूला जास्त ठेवण्यास मदत करतो. म्हणजे एक तर आपला pH व्हॅल्यू कमी करतो तर दुसरं pH व्हॅल्यूला वाढवतं. म्हणजे एक प्रकारे बॅलन्स करण्यासाठी सुद्धा हे जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहे त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडत असते. क्वेश्चन 5, विच सिस्टम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स प्रोड्यूस्ड इन ह्युमन बॉडी. म्हणजे मानवी शरीरात जे तयार होणारे टाकाऊ पदार्थ आहे, वेस्ट मटेरियल आहे, तर शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. व्हेरी सिंपल, उत्सर्जन संस्था ही एक संस्था आहे ज्याद्वारे मानवी शरीरातून तयार होणारे टाकाऊ पदार्थ आहे ते सर्व शरीराच्या बाहेर जातात. क्वेश्चन 6, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन एनर्जी प्रोडक्शन. ऊर्जा निर्मितीमध्ये रक्ताभिसरण संस्था कशा पद्धतीने कार्य करते. रक्ताभिसरण जो आहे म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम अगदी महत्त्वाचं सिस्टम आहे आपल्या शरीरमध्ये. ह्या सिस्टममुळे जो पचन आहे, पचन संस्थेकडून ग्लुकोज, श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो.
कारण पचन संस्थेमध्ये ग्लुकोज तयार हा ग्लुकोज शरीराच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पेशीकडे जाणे महत्त्वाचे आहे, कारण ते एनर्जीची निर्मिती होणार आणि एनर्जीसाठी ते ग्लुकोजचं वहन हे सगळं रक्त करतो आणि रक्त जेव्हा हे कार्य करतं मग ही संस्था झाली रक्ताभिसरणची. तसेच जे हृदयामध्ये आलेला ऑक्सिजन असतो, आता हा ऑक्सिजन सुद्धा शरीरमध्ये पूर्ण पोचला पाहिजे, म्हणून इथूनही रक्त हाच श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील वेगवेगळ्या पेशीकडे म्हणजे प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. रक्तात असलेल्या लोहित रक्तकणिका जे आहे म्हणजे RBC जे आहे ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात आणि हार्टमधून पाठवलेला जो रक्त आहे प्रत्येक पेशीकडे, हृदयाकडून पाठवलेले रक्त प्रत्येक पेशीकडे पोहोचवतो आणि प्रत्येक पेशी ऑक्सिजनच्या सहाय्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणाची ऊर्जा निर्मिती होत असते. म्हणजे एक प्रकारे जो रक्ताभिसरण संस्था खूप महत्त्वाची संस्था आहे, याशिवाय ऊर्जा निर्मिती होऊ शकत नाही आणि ऑक्सिजनचा वहनही होऊ शकत नाही. क्वेश्चन 7 आहे, हाऊ आर द व्हेराइज प्रोसेसेस ऑक्युरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. तर बघा इथे मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते हे विचारलं आहे आणि हे किती प्रकारे नियंत्रित होते. तर याचं उत्तर असं म्हणता येईल की मानवी शरीरात 2 यंत्रणा कार्याद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केले जाते. म्हणजे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा जो काम आहे हे 2 प्रकारे केलं जातो. तर एक तर आपले चेता नियंत्रण म्हणजे नर्वस कंट्रोलद्वारे, तर दुसरा रासायनिक नियंत्रण म्हणजे केमिकल कंट्रोलद्वारे. आणि या यंत्रणामुळे शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर असं कंट्रोल होते आणि त्या क्रमवार घडवून आणण्यास सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, सजीव आणि जीवन प्रक्रिया. व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरात अनेक संस्था आहेत, त्या सर्व एकमेकांशी समन्वय साधून कार्य करत असतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टम लाईक डायजेस्टिव्ह, respiratory, circulatory, excretory, control system, different external and internal organs are performing their functions independently but through a complete coordination. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जो संस्था आहे जसं पाचन संस्था, श्वसन संस्था, सर्क्युलेटरी म्हणजे रक्ताभिसरण, उत्सर्जन, नियंत्रण संस्था आणि तसेच वेगवेगळे बाहेरील तसेच आंतरिक जे ऑर्गन्स आहे हे ऑर्गन्स हे सर्व आपले आपले कार्य स्वतंत्ररित्या करत असतात, पण तेही एक पूर्ण समन्वयाच्या सोबत. अँड दिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. आणि हे सर्व कार्य प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये सर्व ऑर्गॅनिझममध्येही चालत असतो. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आणि हे सर्व कामासाठी त्यांना कंटिन्युअस एनर्जी सोर्सची गरज असते. तर हे एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी इथून भेटते. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायट्रोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. प्रत्येक सेलमध्ये असलेले तंतुकणिकाच्या मार्फत हे ऊर्जाची निर्मिती होते. आपल्याला मागील वर्षातही आला होता की मायट्रोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस का म्हटलं जातो, पेशीचा पॉवर हाऊस का म्हटलं जातो? कारण मायट्रोकॉन्ड्रियाच आहे पेशीचा असा भाग ज्यामध्ये ऊर्जाची निर्मिती होते, म्हणून इथे असं दिलेलं आहे. पुढे चलूया. It is not like that only food stuff is sufficient for energy production but oxygen is also necessary. हे नाही आहे की आपल्याला फक्त खाद्यपदार्थाचीच गरज आहे, जर आपण खाद्यपदार्थ भरपूर खाल्ले तर एनर्जी भेटून जाणार सर्व नाही, तर त्यासोबत ऑक्सिजनचीही तितकीच गरज असते. And all this that is food stuffs and oxygen are transported up to the cell via circulatory system. आणि हे जो खाद्यपदार्थ आणि ऑक्सिजन आहे हे सर्वांचं वहन हे रक्ताभिसरण संस्थाच्या मार्फत प्रत्येक सेलपर्यंत केला जातो. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टम ऑफ द बॉडी. याचाच व्यतिरिक्त जे शरीरची कंट्रोल सिस्टम आहे यामध्ये जो इच लाईफ प्रोसेस कंट्रीब्यूट्स इन इट्स ऑन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे, ऊर्जा निर्मितीची जो क्रिया आहे त्यामध्ये जो कंट्रोल सिस्टम आहे आपला जो नियंत्रण संस्था आहे ती सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. फंक्शनिंग ऑफ ऑल दिस लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. आणि हे सर्व प्रोसेसचे वहनसाठी हे कार्यान्वयनासाठी सुद्धा एनर्जीची आवश्यकता असते. यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये असं दिलं आहे, ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स.
मानव तसंच अन्य प्राणीही फळ आणि भाज्याचं वहन करतात, कन्झ्युम करतात, भक्षण करतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. प्लांट हे स्वयंपोषी आहे, म्हणजे ते प्रिपेअर देअर ऑन फूड. ते स्वतःचं भोजन बनवू शकतात. दे युटिलाइज some of the food for themselves where remaining the store in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. ते आपल्या बनवलेले जेवणपैकी काही भाग तर युटिलाइज करतात, पण बाकीचा उरलेला भाग ते त्यांचे फ्रूट, लीव, स्टेम, रूटमध्ये साठवून ठेवतात. And we consume all these various part materials and often different nutrients like carbohydrate, fat, protein, vitamin, mineral, etc. आणि आपण प्लांटचे ते भाग खाऊन त्यांच्यापासून कार्बोहायड्रेट, मिनरल, प्रोटीन हे सर्व पोषक तत्वाची पूर्ती करतो आपल्या शरीरात. अँड विच फूड मटेरियल्स डू वी कन्झ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट. तर आपल्याला कोणते फूड मटेरियल पासून हे न्यूट्रिएंट भेटणार, तर आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट वेगवेगळे खाद्यपदार्थापासून मिळत असतो. तर इथे लिहिलेलं आहे 3rd पॅराग्राफमध्ये की वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी, कॅन शुगर म्हणजे शुगर कॅन, ऊस, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, स्वीट मीट्स, सिरल्स लाईक व्हीट, मॅज, रागी, जवार, मिलेट, राईस एक्सेट्रा. आपल्याला जो कर्बोदके आहे, कार्बोहायड्रेट हे सर्व पदार्थापासून भेटणार. त्याच्यात दूध, फळं, गूळ, ऊस, भाज्या जसे भाज्यांमध्ये आले बटाटे, स्वीट पोटॅटो, रताळे, मीठ आहे, मांस, सिरल म्हणजे धान्यपैकी गहू, मका, रागी, जवार, राईस म्हणजे तांदूळ एक्सेट्रा. अँड वी गेट 4 किलो एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचे 1 ग्रामपासून आपल्याला 4 किलो कॅलोरी एनर्जी भेटते. म्हणजे कार्बोहायड्रेट हे इन्स्टंट एनर्जी देणारा असा न्यूट्रिएंट आहे. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. तर आपण ते बघूया की आपल्याला एनर्जी कशी मिळवता येते. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. आपल्याला असं दिसतो की किती प्लेयर्स आहे ते खेळत असताना मध्ये मध्ये ब्रेकमध्ये काही खात असतात. तर ते काय खात असतात, तर ते एनर्जी गेन करण्यासाठी काहीतरी कन्झ्युम करत असतात. सो व्हाय मे बी द प्लेयर्स कन्झ्युमिंग दिस फूड स्टफ्स. सिम्पल आहे, फॉर गेटिंग एनर्जी. कारण एनर्जी असेल तरच ते खेळू शकणार ना. कॅन यू रिकॉल व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर. रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन काय असतो आणि ही प्रक्रिया कशी घडते. तर सात्विकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. ठीक आहे. आणि श्वसन आहे ते 2 प्रकारचे आहे. आपण जे बघत असतो श्वास घेणे, सोडणे हे सगळं बाह्य श्वसन आहे. या श्वसनामध्ये वातावरणाची हवा फुफ्फुसामध्ये मध्ये शिरते आणि म्हणजे ऑक्सिजन येते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते. पण या व्यतिरिक्त पेशीमध्येही तंतुका कणिकामध्ये पेशी श्वसन होते. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन होतो आणि श्वसनच्या वेळी शोधून घेतलेल्या वायूतील ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत होते आणि अन्य घटकाचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजे आपण जे काही खातो त्याचे ऑक्सिडायझेशन होतो आणि या स्वरूप एटीपी मीन्स एडिनोसिन ट्रायफॉस्फेट या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. अशा रीतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव आणि ऊर्जा निर्मिती. बघा इथे एक आकृती दिलेली आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमची. In living organism, respiration occurs at 2 levels at body and cellular level. की सजीवांमध्ये जो रेस्पिरेशन आहे तो 2 स्तरावर असतो. एक तर शरीर स्तरावर तर दुसरा पेशी स्तरावर. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग एट बॉडी लेवल. मग बॉडी लेवलवर जे श्वसन होतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे आदान प्रदान होतं. ऑक्सिजन शरीरात आत घेतली जाते तर कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर सोडले जाते. बट इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑफ सेल्युलर लेवल, पण पेशी स्तरावर जो श्वसन असतो त्यात काय होतं की जो फूड स्टफ्स आहे ते ऑक्सिडाइज होतात विथ आर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. तर तो फूड लेवल ऑक्सिजनची मदतीने किंवा ऑक्सिजनची मदतीशिवाय असे ऑक्सिडाइज होतात. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे रेस्पिरेशन होतात आपल्या शरीरात. पहिला तर बॉडी लेवलवर, दुसरा सेल लेवलवर. सेल लेवलवर 2 प्रकारे, एक ऑक्सिजनची मदतीने किंवा ऑक्सिजनची मदतीशिवाय. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर इथे सांगण्याची गोष्ट आहे की एका इलेक्ट्रॉनचे गमावणेलाच ऑक्सिडायझेशन असे म्हणतात. हे तर झाला केमिस्ट्रीची लँग्वेजमध्ये की एका इलेक्ट्रॉनला गमावणे म्हणजे ऑक्सिडायझेशन होय. पण ऑक्सिडायझेशनचा एक अर्थ आहे की ऑक्सिजन ॲड करणे, ऑक्सिजनचे संयोग पावणे म्हणजेच ऑक्सिडायझेशन होय. मग आपण इथे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमचे जे नामांकन दिले आहे ते भरून घेतलेले आहे. तर बघा इथे सर्वात वरती आहे नोज.
नोज इथूनच श्वसनची क्रिया सुरू होते. बॉडी स्तरावर हे नोजपासून सुरू होते. त्याच्या खाली आहे माउथ. दिस नोज, माउथ, देन लिरिंग्स, आपला कंठ असतो ना लिरिंग्स, देन ट्रेचिया. ट्रॅकिया म्हणजे विंड पाईप, वायूची नलिका ज्याद्वारे वायूमध्ये किंवा बाहेर जाते. ब्राउन्सी, ब्रॉन्काय जे आहे. अँड देन दिस लंग्स, लंग्स म्हणजे फुफ्फुसे आहे आपले, एक लहान मोठं असतं लंग्स. यांचेच फुलणे किंवा सिकुडण्यामुळे हवा आत किंवा बाहेर सोडली जाते. डायफ्रॉम, डायफ्रॉम एक मस्क्युलर मेम्ब्रेन असते, पडदा असतो, ज्याचे फुलणे किंवा सिकुडण्याने हवाचे मध्ये येणे किंवा जाणे असं म्हटलं जातं. डायफ्रॉम जेव्हा मध्ये येतो तेव्हा नाकाद्वारे हवा आत घेतली जाते. तसं डायफ्रॉम जेव्हा वरती येतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडली जाते वरती आणि त्यावेळेस फुफ्फुसे हे संकुचित पावतात. लास्ट आहे एल्व्होली. हे बघा, हे सगळे अंगूरसारखी संरचना आहे ना, तर हे सगळे प्रत्येक ब्रॉन्कायमध्ये असलेले एल्व्होलीज असतात. यामध्ये हवा भरली जाते. एल्व्होली. तिथे प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू टेल हाऊ मेनी ॲटम्स ऑफ CH and O आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचे एका ॲटममध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे किती अणू असतात? तर बघा, ग्लुकोज जे आहे त्याचा फॉर्म्युला असतो C6H12O6. तर कार्बनचे 6 ॲटम, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 ॲटम एका ग्लुकोजचे मॉलिक्यूलमध्ये असतात. सेकंड क्वेश्चन, विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिस ॲटम. तर अशा पद्धतीचे जे ॲटम्स आहेत, ॲटम्स म्हणजे इथे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे बनणारे जे कार्बनिक कंपाऊंड असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, हे स्पेशल टाईपचे असतात, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तिघंही असतात. फक्त यांची एक स्पेशल ब्रांच आहे सायन्समध्ये, त्याला म्हणतात केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यांची पूर्ण एक ब्रांच आहे, पूर्ण एक पुस्तक आहे जे तुम्हाला हायर लेवलवर शिकायला भेटणार आहे. तर हे सर्व जे केमिकल कंपाऊंड असतात यांच्यात एक विशेष प्रकारचा बंध असतो, त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. हा कोव्हॅलेंट बॉन्ड इलेक्ट्रॉनची शेअरिंगमुळे होते. शेअरिंग म्हणजे दोघांचा साझा असतो, घेणारे देणारे नसतात, तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉनचा साझा करणारे असतात आणि दोघंही ॲटमच्या त्या इलेक्ट्रॉन्सवर बरोबरचा हक्क असतो. आपण हे बघूया पुढे टाईप्स ऑफ बॉन्ड्समध्ये, पुढच्या चॅप्टरवर बघणारच आहोत. तर तिसरा प्रश्न आहे, सेकंड क्वेश्चनचा आन्सर आला कोव्हॅलेंट बॉन्ड, सहसंयोजी बंध. चला तर तिसरा क्वेश्चन बघूया. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. रसायनशास्त्रामध्ये जेव्हा एखादा मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिडाइज होतो, तर म्हणजे काय, ऑक्सिडायझिंगचा अर्थ काय या ठिकाणी? तर ऑक्सिडाइजचा अर्थ सीधा आहे, जर एखादा पदार्थ आहे तो ऑक्सिजनची क्रिया करतोय, ऑक्सिजनचे संयोग पावतोय, त्याला आपण ऑक्सिडायझेशन म्हणणार. सपोज हायड्रोजन ऑक्सिजनचे संयोग करतोय, तर 2H2 + O2 म्हणजे 2H2O म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनचा संयोग करून वॉटरचं मॉलिक्यूल बनवतोय. तर या ठिकाणी ही प्रक्रियामध्ये हायड्रोजन ऑक्सिडाइज झालेला आहे. तर हा अर्थ असतो केमिस्ट्रीमध्ये ऑक्सिडायझेशनचा. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. आपण जे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो, कर्बोदकयुक्त पदार्थ, हे सर्व आपले डे टू डे लाईफमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी मुख्यतः आपलं शरीर कामात घेत असतो. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ ATP. तर ही एनर्जी आपल्या शरीरात ATPच्या स्वरूपात साठलेली असते. तर ATP म्हणजे काय? ATPचा फुल फॉर्म इथे फक्त समजून घ्या की ATP म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट आहे. अँड फॉर दिस पर्पज ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. यासाठी जो ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजे शर्करा, एक प्रकारची साखर आहे, यालाच आपण कार्बोहायड्रेटचा एक प्रकार म्हणूया. तर हा ग्लुकोज आहे जो स्टेप बाय स्टेप, एक एक स्टेपने सेलमध्ये ऑक्सिडाइज होतो आणि त्या ग्लुकोजच्या ऑक्सिडायझेशनमुळेच इथे एनर्जीची निर्मिती होते. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन.
पेशी स्तरावर जो श्वसन असतो त्यामध्ये हेच काम होत असतो की ग्लुकोजचा ऑक्सिडायझेशन होतो आणि ऊर्जाची निर्मिती होते. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड. पण हा जो ऑक्सिडायझेशन आहे सेल्युलर रेस्पिरेशन आहे तो 2 प्रकारे होतो. एक तर आहे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये, अँड एनॉर्बिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व ऑक्सिजनची अनुपस्थितीमध्ये. सो इन एनॉर्बिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. एरोबिक जो आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन उपस्थित असतो. मग हा एरोबिक रेस्पिरेशन आहे याच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन 3 स्टेपमध्ये होतं. आपण सांगितलं ना एवढ्यात की स्टेप बाय स्टेप होतं ऑक्सिडायझेशन ग्लुकोजच्या, तर तिचे स्टेप कोणती आहे तर इथे 3 स्टेप्स आहे. तर फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये जो प्रोसेस आहे ऑकर इन सायटोप्लाझम तो पेशी द्रव्यमध्ये होते. म्हणजे सेलच्या न्यूक्लियसला सोडून जो बाहेरचा भाग असतो ना त्याला म्हणतात सायटोप्लाझम. या सायटोप्लाझमच्या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं, याला आपण ग्लायकोलिसिस. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज is oxidized step by step in this process and 2 molecules of each that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो, स्टेप बाय स्टेप होतो आणि याचे 2 मॉलिक्यूल बनतात. पायरुविक ॲसिडच्या, ATPच्या, NADH2च्या आणि वॉटरचा. मग मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड जो असतो तो फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिल कोएंझाइम. ॲसिटिक कोएंझाइम एक A, 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. 2 मॉलिक्यूल प्रत्येकाचे बनतात. त्यापैकी कार्बन डायऑक्साईड गॅस तर जो आहे शरीरातून बाहेर सोडली जाते आणि ते आपल्याला बाहेर सोल्युशन जे आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन जो आहे बॉडी स्तरावर ते आपल्याला दिसून येतं की कार्बन डायऑक्साईड गॅस कुठे जाते तर हे परत वरती लंग्सच्याद्वारे नाकाद्वारे बाहेर सोडली जाते. सेकंड स्टेप अशी आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल को एंटर द मायटोकॉन्ड्रिया. या ठिकाणी हे जो दोघंही मॉलिक्यूल जो आहे ॲसिटिल कोएंझाइम एचं इंटर द मायटोकॉन्ड्रिया तो तंतुकणिकामध्ये प्रवेश करतो. सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स कॉल्ड as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. आणि जो ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडचा सायकल आहे तो ह्या ठिकाणी कार्य करतो आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ही सायकल चेन ही रिएक्शन याला म्हटलं जातं. ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएंझाइम इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू दिस सायक्लिक प्रोसेस. या सायक्लिक प्रोसेस या चक्रीय प्रक्रियामध्ये ॲसिटिल पार्ट जो असतो ॲसिटिल कोएंझाइमचा तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. आता ऑक्सिडाइज म्हणजे अवशेष संयोग पावणे हे त्याचं लक्षात. अँड मॉलिक्युल्स CO2, H2O, NADH2 आणि FADH2 हे डिराईव्ह होता यांची व्युत्पत्ती होते. थर्ड स्टेप अशी असते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो या चेनमध्ये अशी रिएक्शनला आपण म्हणणार इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर बघा इथे मायटोकॉन्ड्रियामध्ये होणारी सर्व प्रोसेस जी आहे इथे तुम्हाला दाखवली गेली आहे फिगरमध्ये. खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे जे तुमच्या तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्येही शक्य होते. ते मायटोकॉन्ड्रियाची पूर्ण हे बाउंड्री आहे बघा. यामध्ये ही जी प्रोसेस आहे यामध्ये पायरुविक ॲसिड, फॅटी ॲसिड, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रियल मॅटर हे सर्व दाखवलेले आहे. आणि TCA सायकल हे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिडची सायकल आहे. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शनमध्ये काय होतं बघूया. मॉलिक्युल्स ऑफ NADH2 and FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबव प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आहे यामध्ये NADH2 आणि FADH2चे मॉलिक्यूल तयार होतात. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2. प्रत्येक NADH2 पासून ATP म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट याचे 3 मॉलिक्यूल तयार होतात. लक्षात घ्या NADH2 च्या प्रत्येक NADH2 पासून 3 मॉलिक्यूल ATPचे बनतात. तसेच FADH2चे एका मॉलिक्यूलपासून प्रत्येक मॉलिक्यूलपासून 2 मॉलिक्यूल ऑफ ATP बनतात. तर अशा पद्धतीने
3 आणि 2 5 मॉलिक्यूल तयार होतात एक एक NADH2 आणि FADH2 पासून. पण ही जी एनर्जी आहे ATPला एनर्जी करन्सी म्हणतात. जसं किलोमीटर युनिट आहे डिस्टन्सची, किलोग्राम युनिट आहे वेटची, तसेच ATP युनिट आहे एनर्जीची. तर एनर्जी तर गेन झाली, ठीक आहे, एनर्जी तयार झाली, याच्यात काही नाही. पण एनर्जी नंतर वॉटर मॉलिक्यूलसुद्धा तयार होतात त्या, की वॉटर मॉलिक्यूल्स आर ऑल्सो फॉर्म इन दिस रिएक्शन. याच्यामध्ये जो वॉटर तयार होतो तर तो कुठे जातो, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचे रिएक्शन इज ऑपरेटेड मायट्रोकॉन्ड्रियल ओनली. जेव्हा आपण श्वास घेतो ना त्यामध्ये ओलावा असतो, थोडंसं गरमाच असते, कारण तो CO2 नाकाद्वारे आपण सोडतो, ते रिएक्शनच्या प्रोसेसद्वारे होतो. त्याचे मॉइश्चरसुद्धा आपण नाकाद्वारे त्यावेळेस सोडत असतो, ठीक आहे. H2O समजलं असेल. आणि CO2 जो आहे कार्बन आणि ऑक्सिजनच्या संयोगमुळे CO2 जो एक्सेस पदार्थ आहे तो टाको पदार्थ म्हणून आपल्या शरीरातून नाकाद्वारे बाहेर सोडला जातो. तर इथे एक क्वेश्चन विचारला जातो फिल इन द ब्लँक्समध्ये मेनली, की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन डॅश डॅश ओनली. तर कुठे होते ही मायट्रोकॉन्ड्रियामध्ये, आपल्या तंतुकणिकामध्ये ही प्रोसेस होते. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2 are produced along with energy. तर ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे असा स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाईज होतो. पहिली स्टेप होती ग्लायकोलिसिसची, दुसरी स्टेप बघितली आपण ट्रायसायक्लिक ॲसिडची, आणि तिसरी स्टेप जी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शनची. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जो ग्लुकोज ऑक्सिडाईज होतो आणि ह्यामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईड C2 आणि वॉटर H2O हे या ठिकाणी सोबत बनत असतो. तर कार्बन डायऑक्साईड तर आपण नाकाद्वारे सोडतो, तसेच आपण नाकाद्वारे तसेच तोंडाद्वारेही सोडू शकतो CO2. तर हे बाय प्रोडक्टही बनतात. तर बघा मित्रांनो, अशी ही प्रोसेस होती जी आहे कार्बोहायड्रेटचे स्टेप बाय स्टेप ऑक्सिडायझेशनची. तर हे मी तर तुम्हाला इथे सांगितली. इथे तुम्हाला NADH2 आणि FADH2चा फुल फॉर्म दिलेला आहे. तर बघूया, NADH2चा फुल फॉर्म आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, अँड FADH2चा आहे फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोघे जे आहे एन्झाईम्स आहे जो की आपले सेलमध्ये तयार होतात आणि सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये याचा उपयोग केला जातो. हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये 11th शिकायला भेटणारच आहे. मग इथे ATPचा डिटेल दिलेली आहे साईडच्या बॉक्समध्ये, की ATP म्हणजे काय. ATPचा फुल फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट अँड दिस इज एनर्जी रिच मॉलिक्यूल. हा एक मॉलिक्यूल आहे जो एनर्जीने पूर्ण भरलेला असतो. अँड एनर्जी स्टोर इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड टू इच अदर. यामध्ये फॉस्फेट ग्रुप एकमेकापासून बॉन्डने अटॅच असतात आणि पूर्ण ATP बनवतात. दिस मॉलिक्युल्स आर स्टोर्ड इन द सेल्स ॲज पर नीड. हे मॉलिक्यूल सेल्समध्ये स्टोर असतात आपली गरजेनुसार. मग केमिकली काय होतं, की ATP ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. रायबोन्यूक्लियोसाइडच्यामुळे ही ATP ट्रायफॉस्फेट आहे तो बनतो. इट कंटेन्स अ नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनिन, पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप. यामध्ये एक तर नायट्रोजनस कंपाऊंड असतो ॲडेनिन, आणि त्यानंतर पेंटोज शुगर असते. पेंटोज शुगर म्हणजे रायबोज आणि 3 फॉस्फेट ग्रुप. ॲज पर द नीड एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट फूड ऑफ ATP. हॅन्स ATP इज कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ सेल. यामध्ये बघा आपली गरजेनुसार जो एनर्जी आहे तो तयार होते कशाने, ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP. ATPचे बॉन्ड जसं आपली गरज असली तसे ते बॉन्ड तुटतात, आणि जेव्हा ते बॉन्ड ब्रेक होतात तेव्हा त्यातून एनर्जी डिराईव्ह होते, एनर्जी तयार होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की एनर्जी ही ATP ही मुद्रा हे आहे ऊर्जेची. म्हणजे आपण जसं युनिट वगैरे मोजतो ना फिजिक्समध्ये, की लेंथ युनिट आहे मीटर, तर तसंच करन्सी आहे एनर्जी. करन्सी म्हणजे एनर्जी आपल्याला ATPच्या फॉर्ममध्ये स्टोअर असते आपल्या शरीरात. त्यात खाली बघ दिलं आहे ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. याचं रूपांतरण होतं ATPचं रूपांतरण होतं ADPमध्ये. ADP म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट. ही प्रोसेस आहे एनर्जी निर्मितीमध्ये होते. त्यानंतर ॲडेनिनची आकृती दिलेली आहे. रायबोज फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी, देन त्याच्यापासून बनतो ॲडेनिन, रायबोज, इनऑर्गॅनिक फॉस्फेट एनर्जी, आणि अशा पद्धतीने शेवटी एनर्जी रिलीज होते. तर बघा हे सर्व काही होतं 3 स्टेप्स ऑफ ऑक्सिडायझेशन ऑफ ग्लुकोजची. यानंतर खाली दिलेला आहे इफ देअर इज इनसफिशियंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू exceptional conditions like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. जर कर्बोदकाचं प्रमाण आपल्या शरीरात कमी असला
आपल्या शरीरात एनर्जीच कमी आहे. एनर्जी केव्हा कमी होतं, जेव्हा एक्स्ट्रा उपवास वगैरे केले जातात किंवा भूकच्यामुळे कोणी असं इतकं खाऊ शकत नाही किंवा त्याची कमाई नसते एवढी की ते इतकं अर्न करू शकत नाही की पोटभर जेवण करतील, तर त्यांच्या शरीरामध्ये कसं एनर्जीची कमतरता नेहमी असते, म्हणजे कर्बोदकांची कमी असते. मग त्यावेळेस दुसरे जे न्यूट्रिएंट आहे, फॅट्स आहे, प्रोटीन्स आहे. फॅट्स म्हणजे लिपिड्स आणि जे प्रोटीन आहे त्यांच्यापासून एनर्जी प्रोडक्शन होतं. म्हणजे आता यांचे ऑक्सिडायझेशन होतं, ग्लुकोजचं नाही तर लिपिड अँड प्रोटीनचं ऑक्सिडायझेशन होतं. मग ही प्रोसेस सेम पॅरलल चालते इन केस ऑफ लिपिड्स. तर जर लिपिडचं ऑक्सिडायझेशन झालं तर तो कन्वर्ट होतो फॅटी ॲसिडमध्ये, तसेच प्रोटीनचा जर झाला तर तो ॲमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. फॅटी ॲसिड्स अँड ॲमिनो ॲसिड आर कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए. त्याचनुसार फॅटी ॲसिड आणि ॲमिनो ॲसिडसुद्धा ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये कन्वर्ट होतात आणि एनर्जी इज ऑब्टेन थ्रू कम्प्लीट ऑक्सिडायझेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि एनर्जीची निर्मिती होते. आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणणार क्रेब्स सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये चालते. पण प्रोटीन आणि फॅटी ॲसिड, प्रोटीन आणि फॅटचं जो ऑक्सिडायझेशन होतं याचं स्वरूप आपल्याला जो ॲसिटिल कोएन्झाइम भेटतो, ह्या प्रोसेसला क्रेब सायकल म्हणतात. क्रेब जो आहे इन द ऑनर ऑफ सर हॅन्स क्रेब, एक सायंटिस्ट होते, त्यांच्या ऑनरमध्ये क्रेब नाव दिलं गेलं आहे. तर ह्या सायकलला आपण ते क्रेब सायकल म्हणणार. येऊ शकतं फिल इन द ब्लँक्समध्ये. तर बघा इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. मग हा व्हिडिओ आपला बराच मोठा झालेला आहे, ज्यामध्ये आपण ग्लायकोलिसिस हे सर्व बघितलं. तर आपला थोडासा पार्ट जो उरलेला आहे तर आपण याचा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार, ज्यामध्ये आपण एनऑर्गॅनिक रेस्पिरेशन बघणार आहोत. तर थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.